छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरातील साईनाथ कॉलेज याच कॉलेजमध्ये इयत्ता 12वीच्या वर्गात शिक्षण घेणारी 18 वर्षांची वैष्णवी मूळची गंगापूर तालुक्यातील मुरमी या गावची रहिवासी 19 डिसेंबरच्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता ती कॉलेजमधून आपल्या गावातील घरी आली आणि 3 वाजता वैष्णवी घरातील कॉटजवळ धारदार शस्त्राने गळ्यात चिरलेल्या अवस्थेत आढळून आली। वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। रूममध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता। नातेवाईकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी बाहेर ओसरीत आणलं, पण वैष्णवीचा मृत्यू झाल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं। मुरमी गाव आणि परिसरात ही बातमी पसरताच सर्वजण हादरून गेले। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली। या घटनेसाठी नक्की जबाबदार कोण? वैष्णवीची हत्या, आत्महत्या की घातपात अशा कितीतरी चर्चा सुरू झाल्या, पण या सगळ्या गोष्टींचं उत्तर फक्त पोलिसच शोधू शकत होते। आणि त्यामुळे वाळूज पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या थरारक घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडलाही बोलवण्यात आलं। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवला। वाळूज पोलिसांनी वैष्णवीची आई मथुरा यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात अज्ञात व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आणि मग सुरू झाला मारेकऱ्यांचा शोध। वैष्णवीची हत्या कोणी केली, का केली, या प्रकरणाचा घटनाक्रम काय, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी राजनंदिनी आणि आपण पाहताय समांतर। मंडळी, 18 वर्षीय वैष्णवी संतोष निळ ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिचे आई वडील आणि 16 वर्षांचा भाऊ प्रितेश यांच्यासोबत गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात राहायची। वैष्णवीचे वडील दहेगाव बिडकीन मार्गावरील HP पेट्रोल पंपाजवळ पान टपरी चालवतात। 19 डिसेंबरला घटनेच्या दिवशी ते सकाळी 7 वाजताच आपल्या कामावर निघून गेले होते। आई मथुरा सकाळी 10 वाजता बटईने केलेल्या मुरमी गावातीलच एका शेतात कामाला गेल्या, तर वैष्णवीचा भाऊ प्रितेश सुद्धा सकाळी 9 वाजता दहेगावच्या शाळेत निघून गेला होता। गावापासून 20 ते 22 किलोमीटर असलेल्या वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात वैष्णवी 12वीत शिकत होती। ती रोज सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत कॉलेजला जायची। शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी 6:30 ला ती कॉलेजसाठी घराबाहेर पडली। दुपारी 12 वाजता कॉलेज सुटल्यानंतर ती आपल्या मुरमी गावी परत आली। त्यावेळी ती घरात एकटीच असल्याचं सांगण्यात येतंय। दरम्यान दुपारी 3च्या सुमारास वैष्णवीचे वडील संतोष निळ हे घरी आले। त्यांनी त्यांच्या पत्नीला कॉल करून सांगितलं की वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत आहेत, तुम्ही लवकर घरी या। त्यामुळे लगेच मथुरा घराकडे धावल्या। वैष्णवी घरातील कॉटजवळ उजव्या कुशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। तिचा गळा चिरलेला होता। सर्वांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी उचलून घराबाहेरील ओसरीत आणलं, पण आता उशीर झाला होता। वैष्णवीचा जीव गेलेला होता। वैष्णवीचा कुणीतरी गळ्यात चिरून खून केल्याचं तिच्या आई वडिलांना वाटलं। त्यामुळे तात्काळ या घटनेची माहिती वाळूज पोलिसांना देण्यात आली। पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्यासह त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। घटनेचं गांभीर्य ओळखून शहर गुन्हे शाखेचं पथक तसेच पोलीस उपायुक्त पंकज आतुलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भागीरथी पवार देखील मुरमी गावात पोहोचले। पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचे प्रोसेस पूर्ण करून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा नोंद केला। दरम्यान वैष्णवीच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून गाव सुन्न झालं होतं। नक्की काय घडलं आणि का घडलं हे कळायला मार्गच नव्हता, पण वाळूज पोलीस तातडीने ॲक्शन मोडवर आलं। त्यांनी या घटनेतील मारेकऱ्याचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली। घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात हल्लेखोराने घरात प्रवेश केला आणि वैष्णवीची गळ्यात चिरून हत्या केली असा प्राथमिक निष्कर्ष सुरुवातीला पोलिसांनी काढला। तसंच त्यांनी गावातील व घटनास्थळावरील काही साक्षीदारांची माहिती घेतली। त्या आधारावर पोलिसांनी पुढच्या 4च तासात या घटनेतील आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं। 20 ते 22 वर्षीय नानासाहेब मोरे असं या घटनेतील नराधम आरोपीचं नाव आहे। वैष्णवीचा धारदार विळीने गळा कापत खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय, पण एवढ्या क्रूर पद्धतीने वैष्णवीची हत्या का करण्यात आली याबद्दलची अधिकृत माहिती अजून तरी पोलिसांना दिलेली नाहीये। दुसरीकडे ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत। हत्येचं नक्की कारण काय? वैष्णवी आणि आरोपी नानासाहेब मोरे यांच्यातला वाद काय होता? या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? अशा सगळ्या प्रश्नांचा शोध सध्या वाळूज पोलिसांकडून घेतला जातोय। दरम्यान या घटनेमुळे मुरमी गाव परिसर, गंगापूर तालुका आणि वाळूज महानगर भागात दहशतीचं वातावरण पसरलंय। गुन्हेगार जर दिवसात ढवळ्या घरात घुसून निर्दयीपणे एखाद्या व्यक्तीचा खून करत असतील तर या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नक्की चाललंय काय?
सामान्य माणसांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? आरोपींची एवढी हिंमत का वाढली आहे, असे संतापजनक प्रश्न सध्या नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. बाकी या घटनेवर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.